Congratulations, you won. Thank you. It's for you, darling. So sweet. Love you. Love you too, baby. Let's go for a dinner tonight. Sure. Fight, bro, fight, fight, fight. विकी विकी Okay. जातो. शाबास, fight. मी इथे पहिल्यांदाच आलोय. माझी आणि तुमची काही ओळख पण नाहीये ना, आपली कधी मारामारी झाली आहे. मग तुम्ही मला का मारायला आलात? अरे त्या दिवशी तू आम्ही तुम्हाला त्या दिवशी त्या गुंडांशी भेटताना पाहिलं. त्या दिवशी कोणत्या दिवशी? त्या दिवशी सॉरी सॉरी. ए अरे डोळे फुटलेत का तुझे? माझे नाही, तुझे फुटले असतील. ए कोणाशी बोलतोय माहिती आहे का तुला? आम्ही कुणाची माणसं आहोत माहिती आहे काय तुला? माहित नाहीये आणि जाणून घेण्याची इच्छा पण नाहीये. डोळेवर कोण कोणाला बघतोयस? तेच डोळे काढून गोट्या खेळण्यात येते. हात तर लाव. आणि ऍक्च्युली तू त्या दिवशी त्यांच्याशी एवढा बिंदास भांडलास ना, त्या प्रत्येकाला जसंच तसं उत्तर दिलंस तू. हो, मग त्या दिवशी माझी काही चुकच नव्हती. मग मी कशाला ऐकून घेऊ? अच्छा, म्हणजे त्या दिवसाचा बदला घेण्यासाठी तुम्ही आज मला मारायला आलात? हा. ए नाही 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 नाही. आम्ही एक गँग बनवतोय. गँग? हा मग माझ्याकडे काय काम आहे? हे तू आमच्या गँगचा लीडर होशील का? ए काय वेडबीड लागले काय तुला? हे अरे प्लीज यार. हे बघ, मला काय लीडर बिडर बनायचं नाहीये, कळलं ना? आणि तुम्ही लोक मला या लफड्यात अडकवू नका. मी जसा आहे तसा ठीक आहे. अरे अरे ऐक ना यार. अरे प्लीज. आणि हो, पुढच्या वेळेस जर माझ्यावरती असा अटॅक केलात तर आता फक्त एवढंच केलंय, पुढच्या वेळेस डायरेक्ट हॉस्पिटलला पाठवी, कळलं ना? ए अरे ऐक ना, थांबा. भाऊ भाऊ सांगा ना भाऊ. गेला. आता ह्याला पाठवायचं कसं? Please मला सोडा. पाचवा गाडीमध्ये तो फोन वाचवायला येत होते. पाचवा मला घरी जायचं आहे. मला वाचवा. थांबा बाई, आम्ही बघतो त्याला. हिम्मत असेल तर माझ्याशी लढ, तुला नाही सोडणार. पण मी तुला सोडतो. तू सांगशील त्यावेळी सांगशील त्या ठिकाणी येईन. उद्या 11 वाजता फरमानगुडीवर.
हिम्मत असेल तर आज माझ्या घरी येऊन तुझ्या अंत्यसंस्काराचे पैसे घेऊन जा. तुझ्या अंत्यसंस्काराची तयारी तर मी ऑलरेडी केली. तुला बघून घेईन मी. तुला बघून घेईन मी. आज मी तुला सोडलंय, पुन्हा मी तुला सोडणार नाही. चल चला रे. थँक्स दादा आम्हाला वाचवल्याबद्दल. अगं थँक्स काय त्यात, तू माझ्या बहिणीसारखी आहेस आणि एका बहिणीला वाचवणं हे भावाचं कर्तव्य असतं. थँक्स दादा, तुमच्यामुळे ती आज वाचली. थँक्स, माझ्यामुळे ती वाचली रे. पण तू कुठे पळून गेला होतास? अरे प्रेम केलंयस ना, मग ते निभवायला शिक. सांभाळ तिला. चा. काय रे, तुम्ही परत? आता कळलं की आम्हाला ही गँग का बनवायची आहे. पण हे सगळं हॉरिबल आहे. रोज इथली एक मुलगी ह्या परिस्थितीला बळी पडते. पण हे सगळं करतंय कोण? अरमानजी. तुला सांगितलं होतं संजय, ही जमीन सोडायची आणि निघून जायचं. तू ऐकतच नाहीयेस. मला ही माझी जमीन द्यायची नाही तुम्हाला. देवा, तूच समजव रे या माणसाला. देवा, देवाला तुम्हाला समजायला सांगतोयस, याची गरज तुला आहे. देवाची गरज मला नाहीये, मला तुझ्या जमिनीची गरज आहे आणि ती जमीन तू मला देत नाहीयेस. मला मारून ही तुला जमीन मिळेल असे वाटतंय. हा तुझा गोड गैरसमज. गोड गैरसमज? गोड तर तुझी बायको आहे, मला चाखून बघायची आहे ती. नाही नाही नाही, मला सोड. मला जाऊ दे संजय, मला इथून सोडव. मला सोडव इथून संजय, मला इथून जाऊ दे. आधी मला सोड, मला जाऊ दे. मला सोडवा इथून. मला इथं नाही राहायचं संजय, मला सोडवा इथून. मला इथे पकडून आणलंय. सोडवा सोडवा मला इथून. हनुमानजी, माझ्या बायकोला सोडा. हनुमानजी, माझ्या बायकोला सोडा. आपणाला काय पाहिजे ते देतो मी. भव्या, चल सही कर. येणार आहे. गुंडांकडून पेन कुठे येणार. चल सही कर. सही कर. कर सही. हनुमानजी,
आता तरी माझ्या बायकोला सोडा. घाबरू नकोस, मी आहे ना. मला तुझी गोरी चमडी खूप आवडली आहे. मला हवीच आहे ती. घाबरू नकोस, माझ्या जवळ येऊ नकोस. घाबरू नकोस. नको. मी माझ्या आहे जवळ ना. येऊ नकोस. नको. ये जवळ ये. नको. नको. साहेब साहेब माझ्या वडिलांचं ऑपरेशन आहे, मला मदत करा. तुझ्या वडिलांचं ऑपरेशन आहे तर मी काय करू? भाव्या, ह्याला पैसे बिशे काय देऊ नकोस. ए, तुला सांगितलं ना आता फुटायचं इथून. चल निघ. हट. चल रे. हनुमानजीनं या शहरातल्या यंत्रणेला भ्रष्ट म्हणून टाकलंय. सामान्य माणूस पेटून उठला तर काय होऊ शकतं हे आम्हाला दाखवायचंय. आणि अरमानजीपर्यंत पोहोचण्यासाठी आधी बाब्याला संपवावं लागेल. त्यानंतर आमचं टार्गेट असेल अरमानजी. म्हणून आम्ही एकत्र आलो आणि तयारीला लागलो. आमची ताकद आजमावण्यासाठी आम्ही तुझ्यावर ट्राय केलं. हो. आता तरी आमचं लीडर होशील ना? हा? होईन. चांगल्या कामासाठी आधी नेहमीच तयार असतो, पण त्या बदल्यात तुम्हालाही माझं एक काम करावं लागेल. काय काय 15 दिवसांपूर्वी मी गोव्यात आलो. सावर तू सावर तू सावर तू तुझ्या या रेशमी लटाना दिसू दे वो चांद मज या नयनाना सावर तू सावर तू सावर तू सावर तू बंध जुळले सुरग वसले गंध प्रेमाचा दरवळला बंध जुळले सुरग वसले गंध प्रेमाचा दरवळला जीव माझा तुझ्यावरच जडला अर्थ माझ्या जीवनाचा कळला सावर तू सावर तू सावर तू सावर तू प्रवास तू सहवास तू स्पर्शातला शहरा तू प्रवास तू सहवास तू स्पर्शातला शहरा तू नयन
झाले वेडे तुझ साठी पकडत होते तुला का कोणासाठी सावर तू सावर तू सावर तू सावर तू काय मला तिला शोधायचंय. एवढंच ना? वहिनीचा फोटो आहे का? हा हां हां. डन डन. डन डना डन डन. आधी चहा घे. दिसणार पण नाही आपण. साधी वाटतो नाही का? अजून वेळ नाही झाली आहे बसची. हॅलो. मला पण असंच वाटतंय. हो ना, खरंच. उन्हाळा खूप वाढलाय. कोल्ड्रिंक घ्या ना. हा? उन्हाळा खूप वाढलाय ना म्हणून. घ्या ना घ्या. आज कुछ तूफानी करूयात. काय? आय मीन उन्हाळा खूप वाढलाय आणि हे थंड कोल्ड्रिंक प्यायल्यावर तुम्हाला असं आतून थंड वाटेल. तू पण घे ना. घ्या ना, तुम्ही पण घ्या प्लीज. हा घ्या ना घ्या ना घ्या. तुम्ही. तुम्ही पण घ्या. छान आहे छान आहे मस्त. हे प्यायल्यावर तुम्हाला कसं वाटतं ना, याचा अभिप्राय नक्की द्या बरं का आम्हाला. काय अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्यासाठी.
एक्सक्यूज मी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. काय बोलायचंय? बोल ना. तुझ्याशी नाही ग, तिच्याशी बोलायचंय. हां, पण तिला काहीही बोलायचं नाहीये. अगं बोलू देत ना, एवढ्या उन्हात तानाचा आलाय बिचारा, घाम बघ ना किती आलाय. ख्या. चल ग, आपण रिक्षाने जाऊया. अरे GA01W0951 GA01W0951 GA01W0951. चहा घेणार ना? हो एक चहा सांग. भाऊ हाँ. 4 कटिंग दे. हाँ, एक मिनिट. अरे पक्या 4 चाय बनाओ. कडक चाय कर रे बाबा. सुशील, किती कधी चहा घेतला का? आइए आइए साहब जी, आदिला पण चहा सांगे. आपने तो बहुत ही कमाल कर दिया. इन कुत्तों ने बहुत ही परेशान कर दिया था. आप कुछ लेंगे, चाय कॉफी? नहीं, मैं एक्चुअली यहाँ पे कुछ और काम से आया था. हाँ बोलिए. इस नाके से एक रिक्शा गई थी. हाँ. GA010951 नंबर की. आप उसके बारे में कुछ बता सकते हैं क्या? देखिए, इतना तो नहीं बता सकता है, लेकिन अगर इस नाके से गई है तो यहीं पर लौट कर आएगी. आप चाय लो ना थोड़ा. हाँ, एक दिन. अच्छा. अभिनंदन अरमानजी. आपल्यासारख्या माणसाची राजकारणाला भरपूर गरज होती. हो, पण तुमची कृपादृष्टी आमच्यावर कायम असू द्या म्हणजे झालं. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. बाकी टावरचं काम कुठपर्यंत आलंय? त्याची काळजी तुम्ही करू नका. भाईंचं नाव ऐकूनच त्या चाळीतल्या रहिवाशांनी 250 स्क्वेअर फूट साठी मान्यता दिलेली आहे. आणि आता आम्ही त्यांना मागे चाळ बांधून देऊ आणि पुढे आमचा आलिशान टावर उभा करू. वाह, तुमचा बराच फायदा होतोय पाटीला. पाटील साहेब, फायदा जसा तुमचा होणार आहे तसाच फायदा आमचा पण होणार आहे. आणि आत्ताच सांगतोय मी, माझ्या कोणत्याच धंद्यात मला सरकारची अडकाठी नको. आम्ही आमच्या काठ्या उचलल्या ना तर तुम्हाला खूप महागात पडेल. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आणि थोडं सबुरीनं घ्या. पाटील साहेब, मी जरी तुमच्या पार्टीत असलो तरी मी माझ्या मनाचा राजा आहे. आता आपण महत्वाच्या कामांना सुरुवात केली पाहिजे. महत्वाचे काम? हो, अहो इलेक्शनचं तिकीट मिळवून द्यायचंय तुम्हाला. हो, आणि जनतेची सेवा करून मला भरपूर मेवा खायचा आहे. आज तुमच्यासाठी खास मेवा आणलाय. मग द्या की खायला, नाही तर आम्हाला सुकच ठेवणार का? असं कसं सुकच ठेवणार तुम्हाला? खास पाखरू आणलंय तुमच्यासाठी. मग होऊन जाऊ द्या. तू टकमक टकमक बघतोय, माझ्या उरात सुनामी चढतोय. तू टकमक टकमक बघतोय, माझ्या उरात सुनामी चढतोय. तू टकमक टकमक बघतोय, माझ्या उरात सुनामी चढतोय. तुझ्या नजरेच्या पावसात ज्वानीचा बहर फुलतोय. मस्तीत आले मी, बेधुंद झाले मी, दिलदार मेरे सनम. मस्तीत आले मी, बेधुंद झाले मी, दिलदार मेरे सनम. तुझ्या नजरेची मुस्कान आली, मी ठुमकत नाचत आले. तुझी पावर किती लई भारी, माझी बॅटरी चार्ज झाली. तुझा मोबाईल त्याला ड्रिंग 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 करतोय. तुझा मोबाईल त्याला ड्रिंग 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 करतोय. मस्तीत आले मी, बेधुंद झाले मी, दिलदार मेरे सनम. मस्तीत आले मी, बेधुंद झाले मी, दिलदार मेरे सनम. माझ्या ओठात गुलाबी आली, तुझी नजर शोराबी झाली. माझे अंग जळायला लागली, माझी शरम गळायला लागली. श्वास माझा नुसताच खोलीवर होतोय. श्वास माझा नुसता खोलीवर होतोय. मस्तीत आले मी, बेधुंद झाले मी, दिलदार मेरे सनम. मस्तीत आले मी, बेधुंद झाले मी, दिलदार मेरे सनम.
साहब जी, आपको घर नहीं जाना? अरे नहीं यार, वो रिक्शा का इंतजार कर रहा हूँ. हाँ 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 हाँ, तो मैं निकलता हूँ. हाँ हाँ. ए मी सांगतो आता काय रिक्षा येणार नाही काय. ए शेंडी तू चुप रे. भाऊ बरोबर बोलतोय तो. हैं? हैं. साला स्ट्रगल केल्याशिवाय ना देव कधीच काय देत नाही आपल्याला. अरे आधी मित्रा तू हिम्मत नको हरू रे. अरे आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. काय रे. हा आणि मग तुला सांगतो, कुणीतरी म्हटलेलं आहे कधीही रिक्षा, बस आणि ट्रेन यांच्या मागे कधीही पळू नये. रिक्षा नाही लडकी, बस ट्रेन और लडकी असा डायलॉग आहे तो. अरे यार तेच रे ते. म्हणजे त्या लडकी मधली रिक्षा, आय मीन रिक्षेमधली लडकी हिच्या मागे कधीही पळू नये. अरे आपण कुठे पळतोय? आपण तर वाट बघतोय. पण वाट कशाला बघायची? हं? चल मीच रिक्षा शोधून आणतो. कशी मिळत नाही तेच बघतो. आत्मविश्वास भरपूर आहे आपल्याकडे. पण पुढे काय ते माहित नाही. ए, तुझ्या पायाला चप्पल मारू. ए भाऊ, रात्र भरपूर झालेली आहे. काय आता काय माझा बाप रिक्षा चालवत असेल? आधी आपण उद्या शोधू. आधी आपण उद्या शोधू. हा हा? तू हताश होऊ नकोस. हा हताश होऊ नकोस ना. कारण आएगा 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 रिक्षावाला आएगा. आदिदा, ती बघ रिक्षा. हे ते बघ रिक्षा. चल. विचार. आठवतंय का? मला तिचं नीट वर्णन करून सांगशील का? मी एक बोलू का? ती एक परी आहे. तिला पाहताच तन मन कसं निर्मळ होतं. मनाला शांतता अनुभवते. मनात एक वेगळीच चाहूल निर्माण होते. तिचा चेहरा म्हणजे आशेच्या किरणांचा एक खूप मोठा साठा असल्यासारखं वाटतं. तिचे हात. अहो साहेब, मी एक सामान्य माणूस आहे. मला कळेल असं काहीतरी सांगा प्लीज. बोलू का? ए तू गपरे. तिचे कपडे कसे होते? तिचे कपडे मी एक बोलू का? अरे विकी गप रे. काय मध्ये मध्ये? थांबा, त्याला बोलू द्या ना. हा बोल. हा बघा वहिनीचा फोटो. हा. अरे हे कुठे राहते मला माहिती आहे. अरे हो, हिचं नाव सई आहे. सही. आधी वहिनींचं नाव सही है. चला बसा. तिच्या घरापर्यंत तर येऊन पोचलो, पण तिच्यापर्यंत कसे पोचणार? आपण आज जाऊन विचारूयात डायरेक्ट. नको आपण इथूनच ओरडू. सई वहिनी बोलू का? हे तू मध्ये चुप. हे कुठे गेले? ते बघा वर गेलेत. नम्रता, उद्या चीफ गेस्टचं स्वागत तू करणार. आणि हो, मुलींना तयार करायची जबाबदारी ही तुझी. बाकीच्या मुलींनाही मी त्यांची कामं सांगितली आहेत. ओके. सई, तू खरंच एक चांगलं काम केलंस. त्या मुलांना अनाथ आश्रमाच्या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलंस. हो, पण उद्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जो फंड जमा होईल ना, त्यातनं आश्रमातच आपण मुलांसाठी ना एक प्रयोगशाळा तयार करूयात. आयडिया चांगली आहे. अगं पण ते सिंगरचं काय? एकदाच रिहर्सलला आली आणि म्हणते कशी, तुम्ही काही पण नाचा, मी आपलं गाणं गाणार. किती इगो ग तिला. अगं होईल ग सगळं व्यवस्थित. मी फोन करेन तिला. बरं हो, मला ती स्पॉन्सरची फाईल दे ना प्लीज. आहो, कुठं ठेवलीयस? त्या कपाटात असेल बघ. वाजले. येऊ दे साल्याना. 12 वाजवतो. उठा. वाजले बघा किती. बाब्याची मीटिंग आहे. उठा. भाऊ उठा. अरे 12 वाजली. अजूनही आले नाही ते फाड खाऊ. आदी. हे काय इंटरव्ह्यूला चाललाय? अरे आपल्या गँगची पहिलीच मीटिंग. प्रमुख म्हणून मला वेगळं दिसणं गरजेचं आहे.
जा कपडे बदलून या. वेगळे दिसताय. काय माणूस आहे काय? भाई तुमचे 12 वाजले. काय नाही घड्याळात 12 वाजले. तुला नक्की ठाऊक आहे ना की आपण हाच टाइम दिला होता? हो नक्की ठाऊक आहे. आई शपथ. घाबरले असणार साले. किती वाजले रे? 1 वाजला. आला नाही तो अजून. झोप. देवा माझ्या गावच्या राखणदारा, आज माझ्या गँगची पहिली मीटिंग आहे. माझ्या मुलांना सगळ्यांना शक्ती दे, हातांना बळ दे आणि आम्हाला यश दे महाराजा, यश दे बाबा. गुड मॉर्निंग भाई लोग. ए बस झाली सर्कस. ए आता सगळे हसायला तयार व्हा. कटपुतली नाचणार आहे आता. दया येते रे मला तुमची, दया येते. कारण आणखी थोड्या वेळानं तोंड वर करून बोलण्या इतकी ताकद सुद्धा तुमच्यामध्ये राहणार नाही. चला मग शुभ कार्याला उशीर कशाला. आता तुला माझ्यापासून देवही वाचू शकणार नाही. बघ आता तुला कसा नाचवतो ते. अरे असं नाही करायचं. तिकडे बघ, तिकडे बघ. अरे पाहायला तुझ्या. शिट. आधी सईच्या आश्रमातला कार्यक्रम सुरू झाला असेल. हो 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 आपल्याला निघायला हवं. चला 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 चल आधी चल 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 चल. सईने कार्यक्रमाची व्यवस्था चांगली केली आहे. हो शेवटी ती. पाटील साहेब हा विषय इथे नको. ओके पण तुम्ही काही म्हणा अरमानजी, राजकारणात जरी तुम्ही आत्ता आला असलात तरी खूप वर्षापासून राजकारणात असल्यासारखे दिसताय. पाटील साहेब मी माझ्या मनाचा राजा आहे. त्यासाठी मी काहीही करेन. सॉरी सर, जरा उशीर होतोय. इट्स ओके डिअर. सर पुन्हा एकदा थँक्स. थँक्स कशासाठी? सर तुम्ही चीफ गेस्ट म्हणून आमच्या कार्यक्रमाला आलात. नो थँक्स डिअर. फॉर्मॅलिटीज करत बसू नकोस. जा शोचं बघ. आय डोंट माइंड. थँक्यू सर. काय आजकालच्या पोरी. पिक अप द फोन, पिक अप द फोन. मधुरा आली का? नाही आली. हे मोठे सिंगर्स ना मोठ्या लग्नांना मोठ्या पार्ट्यांनाच जातात घसा फाडत. हा चॅरिटी शो आहे, फुकट काम ना. घसा सुकतो यांचा. आता मी ट्राय करतेय ना, शांत राहा. मला वाटत नाही ती येईल आता. दुसरा पर्याय आहे. आपण जरा विचार करू. चल. मला वाटतं आमचा कार्यक्रम आज होणारच नाही, कारण ती सिंगर पण आलेली नाहीये. का ग असं? आम्ही एवढं काही ठरवलेलं, डान्स ठरवलेला, तर काय करायचं आम्ही? सगळी मेहनत फुकट जाणार. सई ताई पण खूप टेन्शन मध्ये आहे. हो असणारच. कार्यक्रम नाही होणार म्हटल्यावर टेन्शन येणारच ना. देव
देवा घरच्या झुंबरातले लुकलुकणारे तारे हे, हे, हे. देवा घरच्या झुंबरातले लुकलुकणारे तारे पंख ना तरी उडू पाहतो मोर मनाचा हारे देवा घरच्या झुंबरातले लुकलुकणारे तारे पंख ना तरी उडू पाहतो मोर मनाचा हारे चला नाचू गाऊ मौज मजेने भगती मास्तर बाई चला नाचू गाऊ मौज मजेने भगती मास्तर बाई अ आ इ ई ए बी सी डी हत्तीच्या लग्नाला नवरी मुंगी अ आ इ ई ए बी सी डी हत्तीच्या लग्नाला नवरी मुंगी कधी खोटे न बोलणे संस्कार सदा हे पेलणे अभ्यास नेटका करा लाभेल यशाचा तुरा अभ्यास नेटका करा लाभेल यशाचा तुरा चला नाचू गाऊ मौज मजेने भगती मास्तर बाई चला नाचू गाऊ मौज मजेने भगती मास्तर बाई अ आ इ ई ए बी सी डी हत्तीच्या लग्नाला नवरी मुंगी अ आ इ ई ए बी सी डी हत्तीच्या लग्नाला नवरी मुंगी मुले ही ओली माती हे परिश्रमाचे मोती प्रतिमा भारत देशाची या कोमल इवल्या हाती प्रतिमा भारत देशाची या कोमल इवल्या हाती चला नाचू गाऊ मौज मजेने भगती मास्तर बाई चला नाचू गाऊ मौज मजेने भगती मास्तर बाई अ आ इ ई ए बी सी डी हत्तीच्या लग्नाला नवरी मुंगी अ आ इ ई ए बी सी डी हत्तीच्या लग्नाला नवरी मुंगी अ आ इ ई ए बी सी डी हत्तीच्या लग्नाला नवरी मुंगी नमस्कार. मी आपल्या समोर काय बोलणार. मी तर आपला एक सेवक आहे. आधी बिल्डराच्या रूपात होतो, आता राजकारणात आलो. जनतेची सेवा हेच माझं ध्येय. मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि देवासारख्या जनतेला खुश करायचं असेल तर फुलांची काळजी घ्यायलाच हवी. या मुलांना सांभाळण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आणि पुढेही करत राहणार. मी माझ्यातर्फे 50 खोल्या ह्या आश्रमाला बांधून देईन हे माझं आश्वासन आहे. एक मिनिट. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. अरमानजी असे अचानक का निघून गेले? भाई, बाब्याचा खून झाला. कोणी मारलं माहित नाही भाई. बाब्याला ज्यांनी कोणी मारलं त्याला माझ्या समोर आणा. साला, आपल्या एरियात येऊन आपल्या माणसाला टपकवण्याची कोणाचीच हिंमत झाली नाही. मग हा कोण आहे रे लंगूर? त्याला माझ्या समोर घेऊन या. उभा आडवा चिरतोच साल्याला. भाई, हाच तो ज्याने आपल्या बाब्याचा गेम केला. मरण आलं की माणूस त्याच वाटेवर येतो हे आज तुझ्याकडे बघून खरं वाटतंय. मलाही असंच वाटतंय. ए, तू कोणाशी बोलतोस कळतंय का तुला? ए, डिस्टर्ब करू नकोस रे.
अख्ख्या लाईफमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या समोर असा उभा राहिलाय. पण तुझ्यासारखे भरपूर बघितलेत. अच्छा आहे, बहुत अच्छा आहे. नाव काय म्हणालास तुझं? एवढ्या लवकर विसरलात? पण ह्यापुढे नाही विसरणार. मी विसरू नाही देणार, प्रॉमिस. मी पण तुझ्या एवढा असताना असाच चॅलेंज द्यायचो. फरक आहे ना, फरक आहे. मी जगलो आणि जिंकलो, पण मला नाही वाटत तू जगशील. तो फरक नाही. मी चांगल्या कामासाठी लढतोय आणि तुम्ही तुमच्या वाईट कृत्यांसाठी. आणि वाईटाचा शेवट नेहमी वाईटच होतो. मी कधीच हरलो नाही आणि हरणार सुद्धा नाही. मला हरवणारा अजून जन्माला यायचा आहे. लवकरच तुझा हा भ्रम मी तोडल्याशिवाय राहणार नाही. सो बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. As per the news from our sources, Babia was Armanji's partner, who handles all Armanji's black businesses. Does Armanji keep connection with such gangsters? Police are still investigating other illegal works which he might be involved in. आम्ही अरमानजीला संपर्क करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला भेटण्यास नकार दिला. सपना, हा. अरमानजीची ती नवीन स्टोरी चालू आहे ना, हा, हो. इट्स गोइंग फंटास्टिक यार. अगं त्याच्यामुळे आमच्या चॅनलचा TRP पण वाढलाय. थँक्यू सर, हे सगळं तुमच्याच सहकार्यामुळे झालंय. अगं सहभाग सहकारी तरी आहेच, पण तरी सुद्धा इट्स गोइंग टू गुड यार. अगं काय चाललंय रे तुमचा? काय चाललंय रे? काय चाललंय रे, काय चाललंय? हा, जे काय चाललंय ते सत्यावरच चाललंय. सत्यावर? ते फक्त सत्य म्हणजे अरमानजी, आणि अरमानजींचंच सत्य इथे चालतं. हो का? तुमचं सत्य तुमच्याकडे राहू द्या, आम्ही आमच्या सत्यावर ठाम राहू. इथे नवीन दिसतोयस. हो, नवीनच आहे. म्हणूनच तू अशी चूक केलीस. तू नवीन आहेस म्हणून तुला सोडून देतो. पुन्हा जर असं केलंस तर काय करशील? बोल, काय करशील? मारून टाकशील मला? अरे ज्या दिवशी पत्रकार झालो ना, त्याच दिवशी ठरवलं, कोणीही अन्याय केला तर त्याला सोडणार नाही, त्याच्यावर वाचा फोडीन, मग मेलो तरी चालेल. यांनी तर अगोदरच वरचं तिकीट बुक करून ठेवलंय. खूप महागात पडेल. तुला नाही घाबरत मी. सगळेच काही तुमच्या खिशात जाणारे नसतात. जेवढ्या लवकर खिशात याल तेच तुमच्यासाठी योग्य आहे. नाहीतर अरमानजी, जरा शांत व्हा. तुम्ही आत्ता कुठं राजकारणात एंट्री घेतलीये? या चॅनलवाल्यांशी पंगा वाईट आहे. आणि असा हा कोण बाब्या की ज्याच्यासाठी तुम्ही वाईट वाटून घेताय? असे 50 बाब्या तयार होतील. सॉरी म्हणा, इमेज वाढवा. तुमची इमेज आपोआप वाढत जाईल. बाब्याचा बॅकग्राऊंड एवढा वाईट असेल असं वाटलं नव्हतं. मी चुकलो, पण चुका ह्या माणसाकडूनच होतात ना, त्यामुळे मला माफ करा. मी RDXच्या रिपोर्टरची आणि चॅनेल हेडची सुद्धा जाहीरपणे माफी मागतो. त्यांनी केलेलं काम हे बरोबरच आहे, म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. साल्यानं पैसे चालले असणार त्या चॅनलला. आपल्या भारतामध्ये एका तरी राजकारण्यावरती विश्वास ठेवावा असं कोणी आहे? कोणी नाही. मग सगळे चालले एका माळेतले मणी. आधी कालपासून विचारत आहेस, काय प्रॉब्लेम आहे का? एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? आता 10 वाजलेत. हो, ही वेळ खूप महत्वाची आहे आणि ही वेळ जर चुकली तर आपण काहीच करू शकणार नाही. असं का? असं का म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या वेळी झालीच पाहिजे. काय? हो. तशी ही पण गोष्ट झालीच पाहिजे. अरे पण काम तरी काय ते तरी सांग. सई थोड्याच वेळात आश्रमाकडे जाण्यासाठी निघेल. तर ती मला चर्चजवळ भेटायलाच हवी. हे काय काम आहे? हो, पण हे कसं शक्य आहे? तिच्या घरापासून तर आश्रमाचा रस्ता वेगळाच आहे. ते मला नाही माहिती. ती मला चर्चजवळ भेटायला हवी, बस. I'm telling you, he's a cartoon. आणि त्या दिवशी माझ्या जवळ येऊन बसला. मध्ये राहा. थांबा. काय झालं? काय झालं? बाई तुम्ही त्या बाजूने चला. का पण? का?
तुम्ही एका ट्रॅफिक पोलिसाला प्रश्न विचारताय. प्रश्न विचारता म्हणून तुम्हाला फाईन होऊ शकतो. लिहा लिहा. अहो असं नाही, आतापर्यंत इथे कधीच ट्रॅफिक पोलीस नव्हता. हे अचानक काय? नाही नाही, हे असंच अचानक भयानक होत असतं इकडे. हेल्मेट हेल्मेट. लायसन्स लायसन्स. अहो पण नाही, परंतु नाही, तुमची लेंथ आणि लाईन चुकली आहे. लेंथ अँड लाईन चुकली. एक्सक्यूज मी सर, ही बॅग, युनिफॉर्म. तो अभ्यास करतोय. त्याला इन्स्पेक्टर व्हायचंय, ट्रॅफिक इन्स्पेक्टर. चला चला बाई, तुम्ही चला आता. चला ह्या बाजूने चला. ओके ओके, लेट्स मूव. चला चला चला. हा चला. हा चला चला. चल गो. अरे हे काय नवीन? अरे बाजूला व्हा, आम्हाला जाऊ द्या. अरे प्लीज मूव. हे असे काय हेल्मेट घालून पळतायत? वेडे झालेत का? अरे बाजू व्हा. अरे जायचंय ना आम्हाला. काय? प्लीज मूव. अरे काय मूर्खपणा चालवलाय? काय झालं? हे असे का मध्येच थांबलेत? हा काय करतो इथं? हे बघ सई, मला फिरून फिरून बोलायला आवडत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. प्रेम ॲट फर्स्ट साईट काय असतं हे मला आत्ता जाणवतंय. माझ्यावर विश्वास ठेव सई. तुझ्या मनातही असंच काहीतरी चालू आहे असं मला वाटतं, म्हणून मी तुला डायरेक्ट विचारलं. हे बघ आधी, लव्ह एट फर्स्ट साईट वगैरे काहीही नसतं. असतं ते फक्त अट्रॅक्शन. आणि काय रे, गाणं काय गायलास, टीव्ही मध्ये फेमस काय झालास, याचा अर्थ असं नाही की सईच्या मनात तुझ्याबद्दल डायरेक्ट प्रेम असेल. ए तू का बोलतीयस? तिला बोलू दे ना. कारण तिला काही कळत नाही. ए तुला फार कळतं वाटतं अट्रॅक्शन आणि प्रेम याच्यामधला फरक. हे बघे, जो प्रेम करतो ना त्यालाच त्याच्यातला फरक कळतो. आधी प्रेम करायचं मग बोलायचं, कळलं ना? त्या ना अशा आतमधल्या फिलिंग्स आहेत ग, त्या त्यांच्या त्यांनाच कळणार आहेत. तू नको पडूस मध्ये. प्रेमाचा बाजार मांडून ठेवलाय तुमच्यासारख्या लोकांनी. हे असलं वाक्य ना असं बाजारात भरून नाही म्हणायचं. ऍक्च्युली प्रेम करायचं आणि मग बोलायचं. प्रेम प्रेम प्रेम. चल ग सई. प्रेम, प्रेम एट फर्स्ट साईट. आधी माझा अनुभव सांगतोय, सई तुझीच आहे.
वेल ट्राइड. थँक्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. छोड ना. मायसेल्फ राज. मायसेल्फ आधी. अरमानजीचा मुलगा. हो, आणि मीट माय फियॉन्सी सई. आज मला जिंकताना पाहून ती जाम खुश झाली असेल. ट्राय नेक्स्ट टाइम. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो. दादा बस झालं, 10 वेळा झालं गाणं हे. ये विक्की ये मार घे. तेरे लिए ही जिया मैं, तुझको दिया मेरा दिल भी मैं. ला 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 ला. तुम ही हो मेरी आशिकी, अब तुम ही हो. ए प्रणव, टी शर्ट दे दे. हे बघ, हे टी शर्ट मी डोक्यावर टाकतो. हाय कोण या टी शर्टच्या खाली? हाय कोण? मी एकटा आहे. मी येतो ना. आधी एकटा. मी तुझा मित्र आहे ना. काय चाललंय? ए तू गप्प बस. चला, तुला प्रेम करायला ना अजून भरपूर आयुष्य आहे. आणि धोका खायला पण खूप वेळ आहे. चला माझं आयुष्य बघ. कोण कुठला राज? राजा तुझा वाजवतो बेण बाजा. भाऊ, आत्मविश्वास जरा कमी करा, तोंडावर पडाल. ये तुझ्या मायला देतो अरे तुला तो यार. मग काय बोलतो? बोल बोल. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो. नाही, मी जातो त्याच्या मायला. ए भाऊ, हा? मग काय म्हणतो? अरे बोल ना यार. तेरे साथ मेरा है नसीब जुड़ा, तुझे पाके अधूरा. ए विकी, माझा पेक भर. ये ये पेक 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 सही उडाली, कोणाच्या घरी गेली. पेक 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 सही उडाली, रातच्या घरी गेली. डोक्याला जास्त त्रास देण्या अगोदरच संपवला पाहिजे. ते तुम्ही माझ्यावर सोपवाटेल. मी करतो काय करायचं ते. मला सांगा, तुमचं राजकारण कसं चाललंय? चाललंय आपलं धंद्यासारखं. राज, मी संधीची वाट बघतोय. बाब्याचा बदला बाकी आहे. मी काय करू नम्रता, मला काहीच कळत नाहीये ग. तू असं का करतीयस? राजवर प्रेम आहे ना तुझं? तुमचं लग्न ठरलंय आणि तू त्या आधीबद्दल विचार कसं काय करू शकतेस? कारण तुला सगळ्या गोष्टी माहिती नाहीयेत. मला एवढंच कळतंय की तुमचं लग्न ठरलंय आणि तो कोण कुठला तो आधी, त्याच्या प्रेमात पडत चालली आहेस तू. अगं, त्याचं प्रेम लव्ह ॲट फर्स्ट साईट आहे ग. मलाही झालंय लव्ह ॲट फर्स्ट साईट. काही नाती अशीच बनतात ग. एका क्षणात जवळ येतात आणि संपूर्ण आयुष्य बनून जातात. त्यांना फक्त अनुभवायचं, आपलंसं करायचं, मग हळूहळू ते नातं घट्ट होतं. तू कोणत्या नात्याबद्दल बोलते कळतंय का तुला? हो,
तुला माझ्या आणि राजच्या प्रेमाबद्दल काही माहित नाहीये ग. मग सांग ना. एक दिवस अरमानजी नावाचं संकट आपल्या अनाथ आश्रमावरती आलं. त्यांनी आश्रमाची जागा जबरदस्तीने त्या जागेच्या ओनरकडून बळकावून घेतली. त्यांना तिथे कसिनो बांधायचा होता. खूप जुनं आहे हो हे अनाथ आश्रम. माझ्यासारख्या अनेक अनाथांना आसरा मिळाला इथे. त्या मुलांचा हा आसरा असा हिरावून घेऊ नका. हे बघ, मी बिझनेस करतो आणि मला भावनेपेक्षा पैसा महत्वाचा आहे. तू तुझा वेळ फुकट घालवतेस. आपण दुसऱ्या गोष्टीवर बोलू शकतो. सर प्लीज. डॅड, मी काय म्हणतो, नाव काय तुझं? सई. नाही पाडत आश्रम, तू बिनधास्त राहा. राज. डॅड. थँक्यू सर. त्यानंतर राजने मला प्रपोज केलं आणि लग्नासाठी विचारलं. मला खूप दडपण आलं होतं, कारण त्याची अट होती की मी जर लग्नाला नकार दिला तर तो आश्रम तोडणार होता. त्याला मी हवी होते आणि मला आश्रम, केवळ आश्रम वाचवण्यासाठी मी त्याला होकार दिला. वेडी आहेस का तू? स्वतःच्या लाईफची वाट लावून घेतीयेस. हो ना, पण त्यावेळेस माझ्या पुढे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. त्या आश्रमाने मला खूप काही दिलंय, घडवलंय. मनाविरुद्ध प्रेम करणं किती अवघड आहे तुला नाही माहिती, पण राजचं खरंच माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि ह्या एका कारणामुळेच मी अजूनही त्याच्याशी जोडलेली आहे. बंद कर, बंद कर. सई, आय लव्ह यू. लग्न करशील माझ्याशी? कारण मला विश्वास आहे की आपल्या दोघांचे विचार जुळतील. तेव्हा तू फारसा विचार करू नकोस. आपला संसार सुखाचा होईल याची गॅरंटी माझी. डायरेक्ट लग्नाची मागणी? हा, कारण तू माझा साथ कधीच सोडणार नाहीस याची मला गॅरंटी आहे. ओके, मला विचार करावा लागेल. सुशील, हे कधी? हे बघ, आमचं प्रेम जरा वेगळं आहे, तुमच्यासारखं नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं प्रेम वेगळंच वाटत असतं. हो का? म्हणजे तुला काय म्हणायचंय मला नाही कळलं. सांगतो, पण त्याआधी जरा एक वॉक घेऊन येऊया. ओके. मी तिला विचारलं आणि ती काय अशी लाजली. वाह वाह, मजा आ गया. वो भी क्या प्यार था. सुशील, तुला असं नाही वाटत आपण खूपच घाई करतोय? नो माय डिअर, उलट संत कबीरांनी सांगितलंय, कल करे सो आज कर, आज करे सो अब. ए, मस्करी नको ना रे करू. सई, वाढत जातं ना, तेच मुळात प्रेम असतं. लोक बोलतात की माझं तुझ्यावरचं प्रेम संपलंय. असं काही नसतं. तिची एक खासियत होती. आमच्यात कधी भांडण झालं की ती पहिल्यांदा सॉरी म्हणायची. मग तिची चूक असो नाहीतर नसो, थोडा वेळ जाऊ द्यायची. सगळं शांत झालं की मग मला जवळ घ्यायची, माझ्या केसात हात फिरवायची, माझी चूक मला समजावून सांगायची. मला पण ते पटायचं. ती नेहमी म्हणायची,
की भांडणाची कारण एकदम फालतू असतात. कारणासाठी भांडण नसतात, भांडण असतात अहंकारापोटी. इगो संपला की भांडण संपलं, की मग राहत ते एकमेकांचं प्रेम. आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आयुष्याचा प्रश्न आहे ना? म्हणूनच मी तुला डायरेक्ट लग्नाचं विचारतोय. मुळात त्यांच्याकडे प्रेम नसतंच. तुला नक्की काय म्हणायचंय आधी? हेच की मी तुझी आयुष्यभर वाट पाहिन. हे बोलणं खूप सोपं आहे, पण प्रत्यक्षात करणं तितकंच कठीण. तू बघच, मी आहेच तुझ्या समोर. असं किती वर्ष थांबणार आहेस? जितकी वर्ष मी जिवंत आहे तितकी वर्ष. कारण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आपण आपल्यातलं प्रेम, आपल्यातला सहवास, आपण सगळं समजून घेऊ आणि मग मुलांचा विचार करू. पण मला 3 वर्ष तरी हवीत. आपण 3 वर्षाचा गॅप घेऊया का? चालेल? नको. का? 4 वर्षाचा घेऊयात. मला सेटल व्हायला तेवढी वर्ष लागतील. हो. आयुष्याने मला कधीच काही नाही दिलं सई. आयुष्य नेहमी माझ्यापासून गोष्टी हेरावूनच घेत आलंय. माझ्या आईबाबांचं प्रेम मला कधीच नाही मिळालं. आणि आता तू आधी हे बघ, आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या घडत असताना आपण काहीच करू शकत नाही. तू करू शकतेस सई. हे बघ, आयुष्य आपल्याला खूप काही शिकवत असतं, दाखवत असतं. प्लीज मला समजून घे. मी ऐकलंय सगळं सई. आता समजून घेण्याची वेळ तुझी आहे, माझी नाही. तू रोज दारू पितोस? नाही. काय हो, दारू पिताय का तुम्ही? तू रोज दारू पितोस? अगं नाही. आधी साहेब, तुम्ही इथं? अहो, ते सईच्या घरी चाललो होतो. अच्छा, या बसा ना. हो, बस. एक फोन करतो. हॅलो सुशील. हां, मी येतोय तिकडे. निघायचं आहे आपल्याला. हां लगेच पोचतो. ओके. चला साहेब. चलो, थँक्स. बरं, बाय. हाय. चला निघूया. अरे पण तुमच्या बाईक्स कुठे आहेत? नाही आणले. वी डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. ओ. त्या एलआयवर आम्ही कधीच गाडी नाही चालवत. आणि आजपासून दारू सोडली. मी पण सोडली. मी पण. असे सगळेच दारू पिणारे म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी परत दारू पितात. ओके, उद्या भेटू. बाय. बाय.
बाय 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 जगण्यासाठी जोश आला 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 तुझा हातात हात आला 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 जगण्यासाठी जोश आला 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 तुझा हातात हात आला 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 शेरा शेर लावणी जिंकू आम्ही जगाला शेरा शेर लावणी जिंकू आम्ही जगाला चल हो बिंदास तू हो बिंदास चल हो बिंदास तू हो बिंदास अरे बिंदास यारी तेरी मेरी लाखाची झुंज देऊ आम्ही वाघाशी आता तोडू फोडू मोडू त्याला जमायला येऊ ते वादळाला शेरा शेर लावणी जिंकू आम्ही जगाला शेरा शेर लावणी जिंकू आम्ही जगाला चल हो बिंदास तू हो बिंदास चल हो बिंदास तू हो बिंदास जगण्यासाठी जोश आला 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 तुझा हातात हात आला 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 जगण्यासाठी जोश आला 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 तुझा हातात हात आला 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 शेरा शेर लावणी जिंकू आम्ही जगाला शेरा शेर लावणी जिंकू आम्ही जगाला अरे हो बिंदास तू हो बिंदास चल हो बिंदास तू हो बिंदास आदी 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 काय झालं नम्रता नम्रता काय झालं नम्रताला काय झालं नम्रताला नम्रता तू तू शांत हो पहिलं बस इथे बस सई बोल ना काय झालं नम्रताला तुम्ही गेल्यानंतर आम्ही खूप खुश होतो सुशीलचा रुमाल रूमवरच राहिला होता ती त्या रुमाला सोबत खेळत होती आणि तेवढ्यात दरवाजा वाजला तिला वाटलं सुशीलच असेल बघतो तर गुंड होते त्यांना बघून आम्ही खूप घाबरलो ते तिला घेऊन गेले आणि मला बांधून ठेवलं खुर्चीला आधी मला त्यावेळेस काय करायचं काहीच सुचत नव्हतं पण मी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला मी कसं बसं स्वतःला सोडवलं आणि रस्त्यावर आले तिथे मला रिक्षावाला श्रीकांत दिसला त्याने नम्रताला नेताना पाहिलं होतं आधी रिक्षावाल्याने नंबर दिलाय हा हो हॅलो मी आधी बोलतोय नको प्लीज भाई एक रिक्षावाला आपला पाठलाग करत इथपर्यंत पोहोचलाय संपवून टाक चला नको अगे ये जवळ ये पोरी जवळ ये माय
माझ्या मनात भरलेलं सुंदर रुबाबदार पाखरू. जवळ ये. नम्रता 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 उठ ना. नमू 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 उठ ना. नमू मी नाही सोडणार त्या अर्मांजीला. मी नाही सोडणार त्याला. आधी माझी नमू आधी. नमू उठ ना. हे बघ, ऐक माझं. हां ऐक, मला कळत आहेत तुझ्या भावना, मला कळत आहेत, पण रागाच्या भरात काहीच करायला जाऊ नकोस. आधी यार माझ नमू आधी. तू शांत हो. हे बघ नम्रता, तुम्हाला समजत का? सर तुम्ही फार चुकीचं करताय. अहो आम्ही एवढं बोलतोय तुम्हाला, तुम्ही साधी एक कंप्लेंट पण लिहून घेत नाही आहात. अहो प्रूफ आहे आमच्याकडे. ही चिठ्ठी त्या रोल्स वर सापडली आहे. हे बघा, अरमानजी एक मोठी व्यक्ती आहे. आम्ही शहानिशा केल्याशिवाय कंप्लेंट नाही घेऊ शकत. साहेब, कुठल्या कायद्यात तसं लिहिलंय की कंप्लेंट अशी घेता येत नाही? बरोबर आहे. हे भडव्या, आता तू मला कायदा शिकवणार? ओरडा, आमच्यावरच ओरडा. अरमानजीचे कुत्रे आहेत, कुत्रे तुम्ही. ए, जास्त बोलतोयस. हे बघा, शांत व्हा. आपण काढू की मार्ग यातून. बघा, दलाली पण करायला लागले आता. मी प्रेमानं बोलतोय, समजलं? समजलं? भाषा सांभाळायची. तुम्ही पण तुमची भाषा सांभाळा. मी बलात्कार केलाय नम्रताचा. मी केलाय नम्रताचा बलात्कार आणि मारलाय तिला. हे अक्षर पण माझंच आहे. झाला प्रॉब्लेम सॉल्व. केस करायच्या आधीच बंद. चला निघा इथून. इन्स्पेक्टर, हे तुम्हाला महागात पडेल. एक धागा जरी सापडला ना तर तुम्हाला महागात पडेल. मी सोडणार नाही तुम्हाला. चला. बाबा, मी करतो काहीतरी, तू काळजी करू नकोस. उद्याच्या पेपर हे बघ, सध्या आपल्याला शांत बसण्याशिवाय काहीच पर्याय नाही. सावर स्वतःला. आपण करू काहीतरी. कुठे चाललीस? नातं तोडायला, सगळे संबंध तोडायला. चल.
तुम्ही फार मोठी चूक केली डॅड. हो, तुम्ही बाब्याचा सूट म्हणून नम्रतावर बलात्कार केलात. हे चुकीचं आहे डॅड. जिवलग मैत्रीण होती ती सईची. आता तिला किती वाईट वाटलं असेल ह्याचा अंदाज देखील नाहीये तुम्हाला. शिट्स. आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल ती? अरे आधीचं काय? आधी 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 कोण आहे आधी? हे बघा डॅड, सईवर माझं प्रेम आहे आणि मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. तुम्ही फार चुकीचं केलात. मी नाही राहू शकत तुमच्या बरोबर. मी जातोय घर सोडून. कुठे? सईकडे. राज. सई. राज, अरे जरा ऐक तरी. सॉरी डॅड, आपलं रिलेशन संपलंय. काय? ह्यापुढे तुम्ही माझ्या समोर यायचं नाही. तुमचा पैसा, अडका, मान पान सगळं तुम्हाला मुबारक. चल सई. आय लव्ह यू सई. हे बघ, मी तुझ्यासाठी सगळं सोडून आलोय. मला तुझ्या प्रेमाशिवाय काहीच नकोय. फक्त तू हवी आहेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू सई. राज, तू इथं? बापाविरुद्ध साक्ष देशील? बोल ना, आमच्या बरोबर उभा राहशील? नम्रताला न्याय मिळायलाच हवा. सई, मी तुझ्या बरोबर आहेच, पण मला ना वेळ द्या. म्हणजे शेवटी काही झालं तरी माझे वडीलच ना ते. ठीक आहे, दिला वेळ. बरं, जोपर्यंत हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तू इथेच राहा. थँक्स आधी. पण आधी एक रिक्वेस्ट होती. बोल. म्हणजे सई जर माझ्यासोबत राहिली असती तर अजून कम्फर्टेबल झालं असतं. ठीक आहे. आधी जाणून साऱ्या प्रेम भावना विरहात एकटी का चालली तो. जाणून साऱ्या प्रेम भावना विरहात एकटी का चालली तो. एकदा तरी वळून जरा साथ दे पुन्हा तू. एकदा तरी वळून जरा साथ दे पुन्हा तू. सावर तू, सावर तू.
काजवे आणू नको तू. सई, हे सगळं जे काय चाललंय ते बरोबर आहे का? माहित नाही. मी मधल्यामध्ये अडकलीये रे. आपल्यातला गुंता खूपच वाढत चाललाय. तुला एक विचारू, तुझा खरंच राजवर एवढा विश्वास आहे? आश्रम वाचवण्यासाठी. आधी काही झालं तरी त्याने माझ्यासाठी घर सोडलंय रे. मी काय करू सांग ना. मला कळते तुझ्या मनाची अवस्था, पण माझा राजवर बिलकुल विश्वास नाही. खरंच तो खोटा ठरू दे, तुझ्या प्रेमाचाच विजय होऊ दे, पण आधी आता. सई, तू जो काही विचार करतेस तो चुकीचा नाहीये का? तू का कबूल नाही करतेस? मी काय करते माझं मलाच कळत नाहीये. पण आधी तुला माहितीये ना की माझं पण तुझ्यावर. बोल बोल ना, का थांबलीस? की माझं पण तुझ्यावर. बोल ना सई, बोल. काही शंका आहे का ग मनात? अशी चाचरतेस का? आय लव्ह यू सई, आय रिअली लव्ह यू. आधी आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. सावर तू, सावर तू, सावर तू. अरे आदी, तुला भाऊ बोलवतोय. हे बघ आदी, मला माहीत आहे परिस्थिती कठीण आहे. परिस्थिती कठीण जरी असली ना तरी कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. आणि एक लक्षात ठेव, आपल्याला अरमानजीला संपवायचं आहे. हो. कसं ते मलाही नाही कळत आहे, पण काही ना काही मार्ग नक्कीच सापडेल. आदी दादा, आज राज्यात एवढी शांतता. राजे, काय चाललंय या राज्यात? त्याचं काय आहे राणी सरकार? प्रधानजी, आम्ही बोलत असताना शिपायांनी बोललेलं आम्हाला चालणार नाही. इकडे या राणी सरकार, इकडे या. कसं आहे ना राणी सरकार, राज्यात एक नवीन राक्षस आलाय आणि आम्हाला त्याला मारायचं आहे, पण तो घराच्या बाहेरच पडत नाही. मग कसं मारणार? बस एवढंच सोपं आहे. तुम्ही त्याचं घर पाडूनच टाका. वाह, जशी आज्ञा राणी सरकार. हॅलो, सुशील बोलतोय. हा एक तुम्हाला न्यूज द्यायची आहे मला. ब्रेकिंग न्यूज.
Residential building collapses at Panjim, killing all its occupants. Firefighters continue putting all their efforts to save their lives. The question that is still running in people's mind is that how can a building built 6 months back just collapse? Mr. Armanji, being the builder, is held fully responsible. काय चालवलं तुम्ही हे? मग पोलिसांना बातम्या कशा कळल्या? तुम्ही काय झक मारत होतात? मला माहित नाही. तुम्ही काय ते व्यवस्थित करा. पोलिसांनी अरमानजींच्या मटक्याच्या धंद्यावर छापे टाकले. त्यांच्या कसिनोमधून करोडो रुपये मिळाले. हॅलो, नमस्कार साहेब. नमस्कार चमत्कार सोडा आता. स्वतःची खुर्ची सांभाळा. अहो, साधी गोष्ट आहे ही. मी आत्ताच कमिशनरला सांगून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. रिलॅक्स. रिलॅक्स रिलॅक्स राहून चालत नाही अरमानजी. राजकारणात फार कच्चे निघालात तुम्ही. हॅलो हॅलो, त्या आधीचा एन्काउंटर करा. जरा हळू बोला, आवाज जरा खाली घ्या. तुम्ही विसरताय, आम्ही तुम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. त्याचा मोबदलाही तुम्ही आमच्याकडून घेतलात. सॉरी, आम्ही काही करू शकत नाही. साला, मी तुला असा सोडणार नाही. अरे जा, तुला काय करायचं ते कर. शिट, अख्ख्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या समोर असा उभा राहिलाय. पण तुझ्यासारखे भरपूर बघितले. नाव काय म्हणालास तुझं? काय म्हणालास? एवढ्या लवकर विसरला? पण ह्या पुढे नाही विसर. मी विसरू नाही दे. मला हरवणारा अजून जन्माला यायचा आहे. लवकरच तुझा भ्रम मी तोडल्याशिवाय राहणार. सो बेस्ट ऑफ लक. बोल. आपण आज रात्री घरी दोघंच थांबायचंय. का? ते तुला मी रात्रीच सांगेन. हॅलो, हा, हे बघा सांगतोय. राज, तुझं प्रेम प्रकरण बस झालं. माझी इथे वाट लागली आणि तू त्या पोरीच्या मागे वेळा झालास. कळतंय का? तुझ्यामुळे मला काहीच करता येत नाहीये राज. रिलॅक्स डॅड, फक्त आजची रात्र जाऊ द्या. उद्यापर्यंत सगळं सुरळीत होईल. आजची रात्र? एका रात्रीत असं काय घडणार आहे राज? डॅड, त्याने जंगलातल्या वाघाला डिवचलाय आणि तो वाघ त्याला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघाच मी काय करतो ते. बाय. Cheers. सईवर किती प्रेम करतोस? तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त. मी किती प्रेम करत असेन असं वाटतं तुला? माझ्यापेक्षा नक्कीच कमी. सरळ बोल ना. तू पण. आणि हे प्रेम मोजण्याच्या गोष्टी ना तुमच्यासारख्या लोकांच्या. बॉटम्स अप. हे बघा ती, मी तुला चांगल्या भाषेत समजावतोय. मलाही तुला हेच सांगायचंय. तुला माहिती नाहीये मी तिच्यासाठी काय काय गमावलंय. आणि आता जर ती मला मिळत नसेल ना, तर तू आणि ती दोघंही जिवंत राहणार नाहीत. मग एवढा ड्रामा करायची काय गरज होती? मला तिच्या मनातनं तुला काढायचं होतं. किंवा असं म्हणणं की आमचं प्रेम तुला एवढं भासवायचं होतं की तू तिच्यापासून लांब जाशील. पण ह्यापैकी काहीच घडलं नाही आणि सध्या तेवढा वेळही नाहीये. मला वाटलंच होतं. अरे काय वाटलं होतं? काय वाटलं होतं? साल्या तू आलास आणि सगळी वाट लागली. सगळं सुरळीत चाललं होतं. पापा भरली ना की असंच होतं. कोणाची पापं भरली? सांग ना, कोणाची पापं भरली?
तू काही केलंस ना राज, तरी सई माझी होती आणि माझीच राहणार. आणि तू मेल्यावर मी मोठा ड्रामा करेन. माझ्या डॅडनी माणसं पाठवली असं सगळ्यांना सांगेन. तू मेलास की सई माझी. मग मार ना, संपव मला. जशी तुझी इच्छा. हीच तुझी शेवटची इच्छा असं समजतो. राज, सईवरचं तुझं प्रेम स्वार्थी, अविचारी आणि जबरदस्तीने मिळवलेलं आहे. आहेच ना, आहेच. तू जे काही बोललास ना ते सगळं खरं आहे. सई बरोबर चांगलं वागण्याचं मी नाटक करत होतो. एकदा तुला संपवलं ना, सई माझीच. मग सईकडे लग्न करून मी माझ्या डॅडकडे पुन्हा जाईन. सई, 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 तू निघून जा इथून. मला तुझं तोंड पण नाही पाहायचंय. सई, हे बघ, शांतपणे विचार कर ना प्लीज. सई, तू निघून जा इथून. मला तुझं तोंड पण बघायची इच्छा नाहीये. सई, आधी प्लीज याला इथून जायला सांग. आधी, रडू नको. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय लव्ह यू सई. आय लव्ह यू टू. सई, सई, सई. सई, कुठे आहेस तू? सई, तुला सांगितलं होतं ना सईचा नाद सोड म्हणून. आता भोग आपल्या कर्माची फळ. हाँ बोलिए की. हाँ 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 ठीक आहे, पोचतो. कुठे नेलंय? मला माहिती आहे कुठे ते. चला.
ए सई माझी हो ना प्लीज. हे बघ आधीचा विचार मला तर काढून टाक. आपण खूप सुखी राहू. सुखी तुझ्या बरोबर? दुसऱ्यांची सुखी आयुष्य उद्ध्वस्त करणारा तू मला काय सुखात ठेवणार? नाही करत तुझ्याबरोबर लग्न. जा. हे वेडे, हे बघ असं नको करू, नाहीतर नाहीला झालं मला तुझ्यावर बलात्कार करावा लागेल. सांग साई कुठे? सांग साई कुठे? सई राज तिचा भोग घेतोय. तुला मिळवण्यासाठी मी काहीही करीन, अगदी काहीही. आणि तो तो आधी सुद्धा काहीच करू शकणार नाही. जगात अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी तो करू शकत नाही. तुला माहितीही नसेल, तो इथेच कुठेतरी असेल. राज 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 काय झालं? उठ उठ उठ. राज राज उठ राज. काय काय नाही झालं तुला? काय काय नाही झालं? उठ 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 उठ. अरे म्हणजे असा का वागतोय? मी नाही सोडणार याला. आधी यानं आपलं नमूल. थांब सुशील. अरे मेलेल्या माणसाला काय मारायचं? बघ त्याची हालत. अरे त्याने स्वतःलाच मारले. आपण अजून त्याला काय मारणार? अशा मेलेल्या माणसाला मारणार आहेस तू? काय नाही झालं? उठ उठ. बघ माझा मुलगा मेला. मार ना त्याला, मार ना.
हजर मार ना त्याला. अरमानजी यू आर अंडर अरेस्ट. संपव त्याला, संपव त्याला. अरेस्ट हिम. उठा बाबा. बाबा काय नाही. सोडा मला. बाबा राज 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 राज.